नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे। मित्रांनो, ज्ञान महत्त्वाचं आहे। जसं शाळा कॉलेजमध्ये आपण मोठ्या डिग्र्या घेतो, नॉलेज घेतो ना, ज्ञानावर पैसे मिळतात आणि सेकंड स्टेज असे आपण जे मिळवलेले पैसे ते जपणं आपली जिम्मेदारी आहे। जसं पैसे कमवले आपली जिम्मेदारी आहे ना कमवायचं, तसंच ते जपले पाहिजेत, वाढवले पाहिजेत आणि सुरक्षित ठिकाणी ठेवले पाहिजेत। आता तसं होताना दिसत नाही मित्रांनो। पैसे कमवले जातात खरे, परंतु चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक केली जाते, जिथे की कॅपिटल पण रिटर्न मिळणार नाही। जसं आता SIPचा जास्त जोर चालू आहे। SIP वाईट नाही मित्रांनो, कुठली गुंतवणूक वाईट नसते, परंतु गॅरंटी महत्त्वाची आहे। कारण आपलं जीवन अनिश्चित आहे, अनगॅरंटेड आहे, तर आपल्याला कमीत कमी पैशाची गॅरंटी पाहिजे, तरच आयुष्याला स्थिरता येईल किंवा स्टेबिलिटी येईल। मित्रांनो, काय केलं जातं, तुम्ही LIC ऑफ इंडियाची आर्थिक पिरॅमिड यावर मजबूत करा, फाउंडेशन मजबूत करा, नंतर आपण सगळ्या गुंतवणूक करा। SIP करा, म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, काय असेल ते सोनं चांदी, घर जागा जमीन सगळं काही करा, परंतु आपलं आर्थिक उत्पन्न मजबूत करण्यासाठी LIC ऑफ इंडियाची पॉलिसी घ्या। कारण LIC ऑफ इंडियामध्ये तुम्ही मंथली EMI जरी भरला तर पुढचे पैसे लिहून दिले असतात, ते पण वाईट परिस्थितीमध्ये। आपली जेव्हा परिस्थिती आर्थिक चांगली असते तेव्हाच आपल्याला कोणीही पैसे देतं, बँका पण लोन देतात, परंतु बँका किंवा मित्र किंवा नातेवाईक कोणीही आपलं इन्कम स्टॉप झाल्यावर देत नाही। ही सत्य परिस्थिती आहे, तुम्ही अनुभव घ्या। तुम्हाला एखादं संकट आलं आहे आणि त्यावेळेस तुम्ही पैसे मागा, कोणी तर देईल का बघा, किंवा उतारवयामध्ये तुम्हाला मदत कोणी तर करेल का? आपले माणसं पण आपल्याला मदत करणार नाही। कुठलीही बँक उतारवयात ओल्ड एजमध्ये लोन देत नाही। आणि मित्रांनो, लोन जरी काढलं तरी तुम्हाला इंटरेस्ट द्यावं लागतं। लक्षात घ्या, दुष्टचक्र कसं तयार होतं हे बेसिक समजून घ्या। प्रत्येकाला हे मी जे सांगतो ते हे नॉर्मल गोष्टी आहे, माहिती आहे, माहिती असून काही उपयोग होत नाही मित्रांनो। इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे आणि सातत्य महत्त्वाचं आहे, कंटिन्युटी। कुठंही आपण जीवन जगत असतानासुद्धा रोज अन्न खातो, माहीत आहे अन्न नाही खाल्ल्यावर ऊर्जा येणार नाही, माणूस जगणार नाही, हे सगळ्याला माहिती आहे, तरी पण आपण थांबतो का? पैसे नसेल तर कर्ज काढून आपण खातो का नाही अन्न? मग त्या अन्नासाठी पैसे लागणार तर आपण पैसे का ठेवत नाही? ठेवलं तर आपण चुकीच्या ठिकाणी का ठेवतो? मित्रांनो, ह्या अशा छोट्याशा चुकामुळं आयुष्य तणावयुक्त होतं आणि आपण परावलंबी होतो, दुसऱ्याच्या हातात आपलं जातं, सगळे अधिकार दुसऱ्याच्या हातात जातात, आपण गुलामगिरीत जातो मित्रांनो, पैशाची गुलामगिरी तयार होते। आजसुद्धा बघा 15-20 हजारामध्ये आपण का राबतो? मग मला सांगा ना। काही लोकांना 1,00,000-2 लाख पगार आणि काही लोकांना 10-15 हजार, असं का? त्याचं कारण सांगतो, आपण काही केलेले चुका असतात, एज्युकेशन चांगलं नसतं किंवा आपल्याकडे स्किल नसतं किंवा आपण चांगले विचार करत नाही। निसर्गाचा नियम आहे, जे तुम्ही विचार करता तेच घडत असतं। नेहमीच चांगला विचार करा। बरेच लोक निगेटिव्ह विचार करतात आणि भविष्य बर्बाद होतं मित्रांनो। ह्या जीवनामध्ये 2 स्ट्रॉंग कॉन्ट्रॅक्ट करा, LIC ऑफ इंडियाची पॉलिसी आणि स्टार हेल्थची मेडिक्लेम। अधिक माहितीसाठी मला फोन करा। ओके, थँक्यू।